स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सुंदर सोपे भाषण पाहणार आहोत। विषय आहे राणी लक्ष्मीबाई। या अगोदर विविध क्रांतिकारकांचे भाषण आपण अपलोड केले आहेत, नक्की पहा। चला तर मग लिहून घ्या। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नमस्कार। आज 15 ऑगस्ट 2026 आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने साजरा करत आहोत। या पवित्र दिवशी मी आपल्यासमोर थोर स्वातंत्र्य वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल काही विचार मांडणार आहे। राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे झाला। त्यांचे लहानपणीचे नाव मणिकर्णिका होते। त्यांना आपण प्रेमाने मनू म्हणत असू। त्यांचा विवाह झाशीचे राजा गंगाधरराव यांच्याबरोबर झाला आणि लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई झाले। झाशीच्या राज्यावर इंग्रजांनी अन्याय कब्जा करण्याचा प्रयत्न केला, पण राणी लक्ष्मीबाई यांनी तो अन्याय मान्य केला नाही। त्या म्हणाल्या, मी माझी झाशी देणार नाही। राणी लक्ष्मीबाई या शूर, धाडशी आणि पराक्रमी होत्या। त्या तलवारबाजी, घोडेस्वारी आणि युद्ध कौशल्यात निपुण होत्या। सन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी इंग्रजाविरुद्ध शौर्याने लढा दिला। त्या लहान मुलाला पाठीवर बांधून युद्धभूमीवर उतरल्या। त्यांनी शेवटपर्यंत शौर्याने लढा दिला। 18 जून 1858 रोजी कोटाकी सराई झाशीजवळ येथे युद्ध करताना त्या वीरगती प्राप्त झाल्या। राणी लक्ष्मीबाई यांचे बलिदान देशासाठी प्रेरणादायी आहे। त्या खऱ्या अर्थाने भारत मातेची शूर कन्या आहेत। चला आपण त्यांच्या आदर्शांना आपल्या जीवनात उतरवूया। बोला भारत माता की जय, वंदे मातरम। व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओमध्ये नवीन भाषण पहा।